पोचले असं देखील एक प्रामुख्याने म्हटलं जात होतं. प्रामुख्याची भूमिका तुमच्याकडे होती. नाही, अनेक वेळेला असेल. मग नॅशनल क्लायमेटी असतील, पूर असतील, महापूर असतील, कुठे लँडस्लायडिंग झालं असेल, कुठले मोर्चे होते, कुठले आंदोलनं मोठे झालेले होते, कुठे बदलापूरसारखा विषय असेल की त्यावेळेला खूप टेन्शन त्या ठिकाणी होतं. 8-8, 9-9 तास गाड्या बंद ठेवलेल्या, लोकल बंद होत्या. मला वाटतं की असे अनेक प्रसंग आहेत आणि प्रत्येक प्रसंगाचा मी साक्षीदार आहे आणि त्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून तिथे जाऊन मी मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गिरीश भाऊ, दुसरं यावेळेस खरं तर यंग मंत्रिमंडळ पाहायला मिळतंय. जरी तुम्ही 7वी टर्म असले तरी यंग मंत्रिमंडळामध्ये तुम्ही समाविष्ट होताना पाहायला याची एक वेगळी खासियत तुमची प्रामुख्याने पाहायला मिळाली. कारण की ज्या वेळेस क्लायमेट आलं त्यावेळेस गड चढून जायचं होतं, त्यावेळेस देखील गिरीश माझे सर्वाधिक पहिले पोचलेले आम्ही पाहिलेले होते. काय त्याची खासियत आहे? नाही, खरं म्हणजे 7वी टर्म माझी आहे. आपलं म्हणणं बरोबर आहे. आता वय मी सांगणार नाही, पण 7वी टर्म माझी आहे. मी सिनियर मोस्ट या ठिकाणी बीजेपीचा जुन्या बीजेपीमध्ये आमदार या ठिकाणी आहे. पण फिजिकल फिटनेस हाच त्यावर एक उपाय आहे. मी दररोज पळतो, दररोज जिम करतो, दररोज व्यायाम करतो आणि खाण्यापिण्यावर सगळं माझं कंट्रोल असतं. मी कधी बाहेर जेवत नाही, लग्नात जेवत नाही, हॉटेलमध्ये जेवत नाही, घरचं जेवण करतो. अनेक गोष्टी आहेत. पण दररोज नियमित व्यायाम केला पाहिजे, व्यसनापासून लांब राहिलं पाहिजे, तेव्हाच माणूस फिट राहू शकतो आणि सगळी कामं करू शकतो. त्यामुळे हे फडणवीस सरकारचं हे यंग ब्रिगेडचं सगळं सरकार पाहायला मिळणार आहे का? निश्चितच. अजून मला नावं माहीत नाही. मी आताच विमानातून उतरलो. मला अजून नावं माहीत नाही, कोणाची नावं आहे काय. मला वाटतं 5 मिनिटांमध्ये मला कळेल, त्यानंतर मी बोलू शकेन. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद सह, गणेश कवडे, नागपूर. तर आपण बघितलं यावेळेस गिरीश महाजन यांनी साम टीव्ही सोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली आहे आणि त्यांनी या दरम्यान आपण पाहू शकतोय आपला फिटनेस मंत्रा सुद्धा सांगितलेला आहे. शिवाय आपण जर बघितलं तर पुन्हा एकदा आता भाजपने त्यांच्यावरती विश्वास ठेवला असल्याचं बघायला मिळतंय. मात्र सध्या धाकधूक संपलेली आहे. मंत्रिपदासाठी फोन आलेले आहेत, त्यामध्ये शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा आणि जयकुमार रावल यांना भाजपकडून आता मंत्रिपदासाठी फोन गेलेले आहेत. मोठी बातमी आपण या क्षणाची बघतोय. खरं तर आज भाजपच्या 12 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन गेलेले आहेत. विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे सुद्धा मंत्रिपदाची शपथ आज घेणार आहेत. मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ, गिरीश महाजन, पंकज भोयर यांना सुद्धा मंत्रिपदासाठी फोन गेले आहेत. भाजप मंत्रिपदाच्या विस्तारात भाजप श्रेष्ठींचा पहिला फोन साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना सुद्धा गेला असल्याची माहिती आहे. तर यंदा मंत्रिमंडळात नितेश राणे, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, पंकज भोयर यांचं देखील महत्त्वाचं स्थान असणार आहे. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय कुणाकुणाला सध्या मंत्रिपदासाठी फोन गेलेले आहेत. अखेर धाकधूक संपलेली आहे आणि मंत्रिपदासाठी या सर्व महत्त्वाच्या नेत्यांना फोन आलेले आहेत. एकंदरीत जर आपण बघितलं तर आतापर्यंत 12 भाजपच्या नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन गेलेले आहेत. शिंदे सेनेचे 5 महत्त्वाचे नाव हे समोर आलेले आहेत. यामध्ये जर आपण बघितलं संजय शिरसाट असतील किंवा उदय सामंत असतील यांचं सुद्धा नाव समोर येत आहे. शंभूराज देसाई, दादा भुसे यांना सुद्धा मंत्रिपदाची संधी मिळणार आहे. विजय शिवतारे यांचं सुद्धा नाव शिंदे गटाकडून आता मंत्रिपदासाठी समोर आलंय. आणि आता राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची आणखी एक मोठी बातमी आहे. मंत्रिमंडळ विस्तारात 9 माजी मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे. वाचाळवीर, अकार्यक्षम, वादग्रस्त मंत्र्यांचा पत्ता यंदाच्या मंत्रिमंडळातून कट होणार, ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. यामध्ये आपण जर बघितलं तर शिवसेनेच्या 4 माजी मंत्र्यांचा तर भाजपच्या 3 समावेश आहे. अजित पवार यांच्या देखील 2 माजी मंत्र्यांचा पत्ता यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये कट होणार, ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. तर या सर्व मंत्र्यांची मंत्रिपदासाठी धडपड सुरू आहे अशी सुद्धा माहिती सध्या मिळते आहे. मात्र महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत महत्त्वाची काही नावं समोर आलेली आहेत. यामध्ये आपण जर बघितलं तर भाजपची 12 आणि शिंदेंच्या शिवसेनेची 5 नावं सध्या तरी समोर आलेली आहेत.